ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MS सेट 2026 पेपर सेकंड अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. जे विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आहे, सेट करता निवडलेला आहे त्यांनी, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा आहे. त्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, कारण की या प्रश्नांमधून कोणताही प्रश्न परीक्षेला येऊ शकते. एकूण प्रश्न असतात 100. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि हा 200 मार्काचा पेपर असतो पेपरला आणि 2 तास वेळ असतो यासाठी. आणि सूचना दिलेली असते अशा प्रकारचे. बघा, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नास 2 गुण दिलेले असतात आणि उत्तरपत्रिकेवर योग्य क्रमांकासमोर योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पाहायचं आहे सेट एक्झाम 2026 मध्ये संभाव्य प्रश्न जे आहेत हे परीक्षेला येऊ शकतात. तर त्या दृष्टीने असे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर गेले पाहिजे, याचा सर्व आपला असला पाहिजे. वेळ न घालवता आता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. त्याआधी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेवटी जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. ओके, चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. ओके, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. लक्षपूर्वक पहा. ओके, आपण या प्रश्नाचे उत्तर आणि याचं स्पष्टीकरणासहित उत्तर आपण देण्याचा आपण प्रयत्न करूया या प्रश्नाचे. ओके, चला पहिला प्रश्न आहे आता. अर्थशास्त्रातील स्कॅर्सिटी संकल्पना कोणत्या मूलभूत समस्येशी संबंधित आहे? 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा, जे उत्तर योग्य आहे ते. तर बघा, 4 पर्याय दिले. ऑप्शन ए, काय उत्पादन करावे, बी, किती उत्पादन करावे, सी, कसे उत्पादन करावे आणि डी आहे कोणासाठी उत्पादन करावे. म्हणजे अर्थशास्त्रातील स्कॅर्सिटी संकल्पना हे कोणत्या मूलभूत समस्येशी संबंधित आहे? ते 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, कोणासाठी उत्पादन करावे. लक्षात ठेवा, कोणासाठी उत्पादन करावे. साधने मर्यादित आणि मानवी गरजा अमर्यादित असल्यामुळे अर्थव्यवस्थेला काय, कसे आणि कोणासाठी उत्पादन करावे हे ठरवायला लागते. त्यासाठी स्कॅर्सिटी ही मूलभूत जे आहे ती ही तार्किक समस्या निर्माण करते, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, जीएनपी आणि जीडीपी यांच्यातील फरक कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पर्याय ए आहे चलनवाढीशी, बी उत्पादनाशी, सी किंमत स्तराशी, डी आहे निर्गताशी. ते 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, निर्गताशी. जीडीपी बघा विद्यार्थी, जीडीपी देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये निर्माण झालेले उत्पादन मोजते, तर जीएनपी देशातील रहिवाशांनी देशात व परदेशात मिळवलेले अंतिम जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे ते मोजते. म्हणजे सूत्रानुसार जर आपण पाहिलं तर जीएनपी बरोबर जीडीपी प्लस परदेशातून जे निव्वळ जे घटकात उत्पादन जे आपण उत्पन्न म्हणजे उत्पन्न कमावलेले ते कमावलेले उत्पन्न याच्यामध्ये ऍड करून जे आहे ते मिळवत असते. अशा प्रकारचं हे जीएनपी आणि जीडीपी यांच्यातील फरक जे आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड कोणते विधान मांडतो? पर्याय आहे किंमत वाढली तर मागणी वाढते, बी आहे किंमत कमी झाली तर मागणी वाढते, सी आहे किंमत वाढली तर मागणी कमी होते, डी आहे किंमत बदलली तर मागणी स्थिर राहते. ते 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, किंमत वाढली तर मागणी कमी होते. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूंची किंमत वाढल्यास तिची मागणी कमी होते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, शून्य सीमांत उत्पादकता नियम काय आहे? शून्य सीमांत उत्पादकता नियम लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? पर्याय उत्पादन सिद्धांत, बी खर्च सिद्धांत, सी उपभोग सिद्धांत, डी आहे किंमत सिद्धांत. ते 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, उत्पादन सिद्धांत. बघा, उत्पादनाच्या प्रक्रियेत काही घटक स्थिर ठेवून परिवर्तित घटक वाढवत गेल्यास सीमांत उत्पादन एका टप्प्यानंतर घटत जाते. हा उत्पादन सिद्धांताचा एक महत्वाचा नियम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, कुठल्या चलनविषयक धोरणाचा परिणाम अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा कमी करण्यासाठी केला जातो? पर्याय ए संकोचक मौद्रिक धोरण, बी विस्तारक मौद्रिक धोरण, सी तटस्थ मौद्रिक धोरण, डी आहे मिश्र मौद्रिक धोरण. तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, संकोचक मौद्रिक धोरण. महागाई कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक चलन पुरवठा कमी करण्याचे धोरण स्वीकारते आणि याला कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतात, ते लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. ISLM मॉडेलमध्ये IS स्कोअर कोणते संतुलन दर्शवते? पर्याय आहे वस्तू बाजाराचे संतुलन, बी चलन बाजाराचे संतुलन, सी परकीय चलन बाजाराचे संतुलन, डी आहे श्रम बाजाराचे संतुलन. तर हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वस्तू बाजाराचे संतुलन. IS वक्र विविध व्याजदर आणि उत्पन्नाच्या पातळ्यांवर वस्तू बाजारातील समतोल दर्शवतो. LM वक्र पैसा बाजारातील समतोल दर्शवतो, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 7. भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्राथमिक कार्य कोणते आहे? पर्याय औद्योगिक वित्त पुरवठा, बी चलन जारी करणे, सी कर आकारणी करणे, डी आहे परराष्ट्र व्यापार प्रोत्साहन देणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी चलन जारी करणे हे प्राथमिक कार्य आहे. कोणाचे? रिझर्व्ह बँकेचे. RBI ही भारताची मध्यवर्ती बँक असून चलन जारी करते. मौद्रिक धोरण राबवणे, बँकिंग व्यवस्थेचे नियमन करणे ही तिची एक प्रमुख कार्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 8. गुणाकार परिणाम मल्टिप्लायर इफेक्ट कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? पर्याय हे चलनवाढ, बी रोजगार निर्मिती, सी व्याजदर, डी भांडवली निर्माण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी रोजगार निर्मिती. स्वायत्त गुंतवणुकीत वाढ झाल्यास उत्पन्नात त्यापेक्षा अनेक पटीने वाढ होऊ शकते. उत्पन्न वाढल्यामुळे रोजगारातही वाढ होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. पूर्ण स्पर्धा परफेक्ट कॉम्पिटिशन बाजाराची वैशिष्ट्य कोणती आहे? पर्याय आहे कमी विक्रेते व जास्त खरेदीदार, बी एकच विक्रेता, सी आहे अनेक विक्रेते व अनेक खरेदीदार, डी आहे मध्यम प्रणालीतील विक्रेते. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी अनेक विक्रेते व अनेक खरेदीदार. बघा, पूर्ण स्पर्धेत अनेक खरेदीदार आणि विक्रेते, समरूप वस्तू, मुक्त प्रवेश, निर्गमन आणि पूर्ण माहिती असते. यामध्ये कोणतीही एक फर्म किंमत नियंत्रित करू शकत नाही. अशा पद्धतीने असते पूर्ण स्पर्धा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. फिलिप्स वक्र कोणत्या संबंधाचे प्रदर्शन करते? पर्याय आहे बेरोजगारी व चलनवाढ, बी व्याजदर व गुंतवणूक, सी मागणी व पुरवठा, डी आहे वेतन व उत्पादन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बेरोजगारी व चलनवाढ जे आहे ते फिलिप्स वक्र जे आहे ते संबंध दर्शवते. पारंपरिक फिलिप्स वक्रमध्ये बेरोजगारी आणि चलनवाढ यांच्यात अल्पकालीन व्यस्त संबंध असल्याचे मांडले जाते. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 11 पाहूया. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? पर्याय आहे रोखीचा प्रत्यक्ष खर्च, बी सर्वोत्तम पर्यायाचा त्याग केल्यामुळे होणारा खर्च, सी लेखावहीतील खर्चाची नोंद, डी उत्पादनासाठी केलेला अनिवार्य खर्च. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सर्वोत्तम पर्यायाचा त्याग केल्यामुळे होणारा खर्च. सर्वोत्तम पर्यायाचा त्याग केल्यामुळे होणारा खर्च एखादा पर्याय निवडताना सोडून दिलेल्या सर्वोत्तम पर्यायाचे मूल्य म्हणजे संधी खर्च. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 प्रश्न क्रमांक 12. उत्पादन फलनात प्रोडक्शन फंक्शन अल्पकालीन अवस्थेत कोणता घटक स्थिर असतो? पर्याय हे भांडवल, बी श्रम, सी तंत्रज्ञान, डी कच्चा माल. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए भांडवल. अल्पकाळात किमान एक उत्पादन घटक स्थिर असतो. सामान्यतः भांडवल त्यासाठी जे आहे ते स्थिर आणि श्रम परिवर्ती मानला जातो. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आता प्रश्न 13 पाहूया. प्रश्न क्रमांक 13. उपभोक्ता समतोल साधण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? पर्याय आहे MU बरोबर 0, बी आहे MU बरोबर P, सी TU बरोबर 0 आणि डी आहे MU बरोबर TC. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी MU बरोबर P. बघा, एका वस्तूच्या बाबतीत उपभोक्ता समतोलाची अट MU बरोबर प्राइस अशी मांडता येते. मात्र अनेक वस्तूंच्या बाबतीत अधिक अचूक अट MUX/PX बरोबर MV/PY ही आहे. त्यामुळे टिप्स लक्षात ठेवा, कारण प्रश्नातील पर्याय पूर्णपणे आपल्याला अचूक सांगता येत नाही. हा प्रश्न आपण पुढे ढकलूया. ओके, ठीक आहे. हा बघा, अशा प्रकारचा जर पर्याय आला की प्रश्न अशा पद्धतीने दिला, पण पर्याय जर या म्हणजे प्रश्नाशी जर जुळत नसेल उत्तर, तर जर असा प्रश्न जर परीक्षेला जर आला तर म्हणजे जे एक्झाम घेणारी समिती आहे, जो आयोग आहे, तर तो सरसकट तुम्हाला याची मार्क्स जे आहे ते मिळत असते. असं चुकीचा जर प्रश्न टाकला तर. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण 14. गिफ्ट अँड गुड्स ही वस्तू कोणत्या प्रकारातील असते?
पर्याय आहे निकृष्ट वस्तू, बी आवश्यक वस्तू, सी आलिशान वस्तू, डी आहे पूरक वस्तू. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए निकृष्ट वस्तू. गिफेन वस्तू हलक्या दर्जाच्या असतात, कारण गिफेन वस्तू या विशेष प्रकारच्या निकृष्ट वस्तू असतात. त्यांच्या किमतीत वाढ झाल्यावर काही परिस्थितींमध्ये त्यांची मागणी वाढू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पाहूया. चलन विषयक धोरणाचा कोणता प्रमुख उद्देश आहे? पर्याय हे आर्थिक वाढ वाढवणे, बी किंमत स्थिर राखणे, सी उत्पन्नाचे असमानता वाढविणे, डी बेरोजगारी वाढविणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी किंमत स्थिर राखणे. मौद्रिक धोरणाचा प्रमुख उद्देश किंमत स्थिर राखणे असून त्यासोबत आर्थिक वाढ व रोजगाराला सहाय्य करणे ही एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. चलन पुरवठा मनी सप्लाय मोजण्यासाठी कोणती व्याख्या वापरली जाते? पर्याय M0, बी M1, सी M2, डी M3. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी M1. काय आहे? M1. M1 ला नॅरो मनी म्हणतात, लक्षात ठेवा. नॅरो मनी M1 ला. भारतात चलन पुरवठ्याचे M1, M2, M3 आणि M4 असे विविध मोजमाप आहेत. तर प्रत्यक्षामध्ये मनी सप्लायसाठी केवळ M1च वापरले जातं. तर यामध्ये अचूक जे आहे ते आपल्याला म्हणजे प्रश्नाचं जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही, कारण विविध मॉनिटरी ऍग्रिगेट जे आहेत ते वापरले जातात. यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला फक्त M1च जे आहे ते सप्लाय वापरले जाऊ शकत नाही, कारण की M1, M2, M3, M4 हे विविध मोजमापाचे पर्याय आहेत. हा प्रश्न सुद्धा आपण पुढे घेऊया. ठीक आहे. त्यानंतर 17 प्रश्न पाहूया. SLM मॉडेलमध्ये IS वक्र कोणते दर्शवते? पर्याय आहे वस्तू बाजारातील समतोल, बी पैसा बाजारातील समतोल, सी परकीय चलन बाजारातील समतोल, डी श्रम बाजारातील समतोल. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए वस्तू बाजारातील समतोल. IS वक्रावर बचत आणि गुंतवणूक यांच्यातील समतोलाशी संबंधित उत्पन्न व्याजदर जे आहे संयोजन मिळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. राजकोषीय तूट फिस्कल डिफिसिट म्हणजे काय? पर्याय ए चालू उत्पन्न चालू खर्चातील तूट, बी भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्चातील तूट, सी एकूण खर्च एकूण प्राप्तीतील तूट, डी निर्यात आणि आयातीतील तूट. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील तूट. सामान्य स्वरूपामध्ये सरकारच्या एकूण खर्चाचा आणि कर्ज वगळून मिळणाऱ्या एकूण प्राप्तीचा फरक म्हणजे राजकोषीय तूट आहे. सूत्रानुसार जर पाहिलं फिस्कल डिफिसिट बरोबर टोटल एक्सपेंडिचर्स मायनस टोटल रिसिप्ट एक्सलेमेंटेड म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला जे आहे ते सूत्रानुसार आपल्याला काढता येते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. क्राउडिंग आउट इफेक्ट राजकोषीय धोरणात कशामुळे होतो? पर्याय हे सार्वजनिक खर्च वाढल्यामुळे व्याजदर कमी होतात, बी सार्वजनिक खर्च वाढल्यामुळे व्याजदर वाढतात, सी करदर कमी झाल्यामुळे खाजगी गुंतवणूक वाढते, डी चलन पुरवठा वाढल्यामुळे मागणी कमी होते. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सार्वजनिक खर्च वाढल्यामुळे व्याजदर वाढतात. सरकारचा खर्च व कर्ज उभारणी वाढल्यास निधीची मागणी वाढू शकते, त्यामुळे व्याजदर वाढतात आणि खाजगी गुंतवणुकीवर दबाव येतो. याला क्राउडिंग आउट इफेक्ट्स असे सुद्धा म्हणतात. प्रश्न 20 पाहूया. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतानुसार रिकार्डोचा सिद्धांत कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? पर्याय तुलनात्मक लाभ सिद्धांत, बी परिमाणात्मक लाभ सिद्धांत, सी घटत्या प्रतिफलाचा सिद्धांत, डी मागणी व पुरवठा सिद्धांत. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए तुलनात्मक लाभ सिद्धांत. डेव्हिड रिकार्डो यांनी कॉम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेजेसचा जो सिद्धांत मांडला, देशांनी तुलनात्मक लाभ असलेल्या वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण करून व्यापार करण्यासाठी जे आहे ते वापर तसा पद्धतीने करावा असे त्यांनी सांगितले त्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पाहूया आता. प्रश्न क्रमांक 21. मॉन्टे कार्लो सिम्युलेशन ही पद्धत कोणत्या क्षेत्रात मुख्यतः वापरली जाते? पर्याय दिलेले आहे. ए आर्थिक अंदाज व अनिश्चितता विश्लेषण, बी वस्तू उत्पादन नियंत्रण, सी बँक ठेवीचे व्यवस्थापन, डी शेअर बाजारातील दलाली. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे उत्तर ते ऑप्शन नंबर आहे ए
आर्थिक अंदाज व अनिश्चितता विश्लेषण. अनिश्चित परिस्थितीत संभाव्य परिणामांचा अंदाज घेण्यासाठी यादृच्छिक नमुने जे आहे ते वापरणारी मोंटे कार्लो सिम्युलेशन्स पद्धत जे आहे ते आर्थिक वित्तीय विश्लेषणात मोठ्या प्रमाणात ही वापरली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, किंमत भेदभाव प्राइस डिस्क्रिमिनेशन्स कोणत्या प्रकारात तृतीय स्तर किंमत भेदभाव येतो? पर्याय हे वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत, बी वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळी किंमत, सी वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी किंमत आणि डी आहे वेगवेगळ्या काळात वेगवेगळी किंमत. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी किंमत. काय आहे? वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी किंमत. थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन्स मध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या गटामध्ये किंवा बाजारामध्ये विभागून प्रत्येक बाजारासाठी वेगळी किंमत जी आहे ती आकारली जाते. त्यानंतर प्रश्न पाहूया आपण 23वा. ठीक आहे, 23वा प्रश्न पहा, ओपन इकॉनॉमी मध्ये क्राउडिंग आउट इफेक्ट कोणत्या साधनामुळे कमी होऊ शकतो? पर्याय सरकारी खर्च वाढवल्याने, बी कर दर कमी केल्याने, कर दर कमी केल्याने, सी चलन पुरवठा वाढविल्याने आणि डी आहे परकीय गुंतवणूक वाढविल्याने. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, चलन पुरवठा वाढविल्याने. विस्तारवादी मौद्रिक धोरणामुळे चलन पुरवठा वाढतो व व्याजदरावरील दबाव कमी होऊ शकतो. त्यामुळे सरकारी खर्चामुळे होणारा खाजगी गुंतवणुकीवरील जो दबाव आहे तो कमी होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पाहूया आपण. कोणते चल प्रो सायक्लिकल असते? पर्याय हे रोजगारी दर, बी सरकारी खर्च, सी खाजगी गुंतवणूक, डी चलन पुरवठा. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, खाजगी गुंतवणूक. आर्थिक तेजीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक तेजीच्या काळात खाजगी गुंतवणूक वाढते आणि मंदीच्या काळात कमी होते. त्यामुळे ती प्रो सायक्लिकल व्हेरिएबल जे आहे ते आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, इंडेक्स नंबरचा वापर कोणत्या बाबीसाठी होत नाही? पर्याय महागाई मोजण्यासाठी, बी उत्पादनातील बदल मोजण्यासाठी, सी जीवनमानातील बदल मोजण्यासाठी, डी एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी. निर्देशांकांचा वापर किंमत पातळी, उत्पादन, जीवनमानातील बदल, महागाई इत्यादी मोजण्यासाठी होतो. व्यक्तीच्या उत्पन्नाचा थेट अंदाज लावण्यासाठी होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, अशा पद्धतीने आलेले प्रश्न परीक्षेला कोणता येऊ शकतो? विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पहा, कारण काळजीपूर्वक प्रश्नांवर लक्ष द्या आणि त्यांच्या उत्तरावर सुद्धा लक्ष द्या. 26वा प्रश्न पाहूया आपण. फिलिप्स वक्र वरील एक्सपेक्टेशन्स ऍडमिटेड फिलिप्स कर्व मध्ये कोणता घटक जोडला जातो? पर्याय उत्पादन अंतर, बी चलन पुरवठा, सी अपेक्षित महागाई दर, डी आहे वास्तविक जीडीपी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, अपेक्षित महागाई दर. फ्रीडमॅन आणि फिलिप्स यांच्या विचारानुसार अपेक्षित महागाईचा समावेश हा फिलिप्स कर्व मध्ये केला जातो. 27वा प्रश्न आहे. रॅशनल एक्सपेक्टेशन्स सिद्धांतानुसार आर्थिक घटक कशावर आधारित निर्णय घेतात? पर्याय आहे अपूर्ण माहितीवर, बी अंदाजावर, सी उपलब्ध सर्व माहितीवर, डी आहे सरकारच्या घोषणांवर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, उपलब्ध सर्व माहितीवर. रॅशनल एक्सपेक्टेशन्स नुसार लोक उपलब्ध माहितीचा योग्य प्रकारे वापर करून भविष्यातील आर्थिक परिस्थितीबाबत अपेक्षा तयार करतात. त्यानंतर प्रश्न 28 पाहूया आता. प्रश्न क्रमांक 28, आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाहाच्या अल्पकालीन सिद्धांतात कोणता घटक महत्वाचा असतो? पर्याय हे व्याजदरातील फरक, बी उत्पादन क्षमता, सी तंत्रज्ञानातील प्रगती, डी आहे कर धोरण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए, व्याज दरातील फरक. देशांमधील व्याजदरातील फरक जे आहे तर अल्पकालीन आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या हालचालींवर जे तो प्रभाव टाकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. 29वा प्रश्न, कॉन्जिटंट क्लेम्स अप्रोच म्हणजे कंडिजन्स क्लेम्स अप्रोच कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? पर्याय बँकिंग सिद्धांत, बी वित्तीय संकट सिद्धांत, सी व्यापार सिद्धांत, डी आहे सार्वजनिक अर्थव्यवस्था सिद्धांत. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, वित्तीय संकट सिद्धांत. कंटिजेंट क्लेम्स अनालिसिस जे आहे ही वित्तीय दायित्वे, मालमत्ता मूल्ये आणि जोखीम यांचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाणारी एक वित्तीय पद्धत आहे. त्यानंतर 30वा प्रश्न पहा.
संतुलन राष्ट्रीय उत्पन्न इक्विलिब्रियम नॅशनल इन्कम IS आणि LM मॉडेलमध्ये कशाच्या छेदनबिंदूवर निश्चित होते? पर्याय ए IS व AD वक्र, बी आहे LM व AD वक्र, सी आहे IS व LM वक्र, डी आहे LM व AS वक्र. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी IS आणि LM वक्र. IS वक्र वस्तू बाजारातील आणि LM वक्र मुद्रा बाजारातील समतोल दर्शवतो. दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू हा समतोल उत्पन्न व व्याजदर निश्चित करतो, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 सोलो ग्रोथ मॉडेल नुसार भांडवलाची उत्पादकता कशामुळे वाढते? पर्याय आहे तांत्रिक प्रगतीमुळे, बी लोकसंख्या वाढीमुळे, सी कच्चा माल वाढीमुळे, डी आहे व्याजदर वाढीमुळे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए तांत्रिक प्रगतीमुळे. जे आहे जे सोलर मॉडेलमध्ये दीर्घकालीन प्रतिव्यक्ती उत्पादन वाढीसाठी तांत्रिक प्रगती अत्यंत महत्वाची आहे. 32वा प्रश्न आहे हेराडोमर ग्रोथ मॉडेलमध्ये व्हॅरिएंटेड रेट ऑफ ग्रोथ कशावर अवलंबून असते? पर्याय बचत दर आणि भांडवल उत्पन्न गुणोत्तरावर, बी उपभोग दर आणि लोकसंख्येच्या वाढीवर, सी कर आकारणी आणि परकीय गुंतवणुकीवर, डी व्याजदर आणि चलन वाढीवर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बचत दर आणि भांडवल उत्पन्न गुणोत्तरावर. हेराडोमर मॉडेलमध्ये बचत दर आणि कॅपिटल आउटपुट रेशो यांचा आर्थिक वाढीच्या दराशी महत्वाचा संबंध आहे. G/S/Y चा यामध्ये V चा जो आहे तो सूत्रानुसार आपल्याला संबंध दर्शवता येते. त्यानंतर 33वा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 33 ह्युमन कॅपिटल मध्ये गुंतवणूक कोणत्या प्रकारात मोजली जाते? पर्याय भौतिक भांडवल, बी वित्तीय भांडवल, सी सामाजिक भांडवल, डी अमूर्त भांडवल. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी अमूर्त इंटेंजिबल भांडवल. शिक्षण, कौशल्य, प्रशिक्षण, आरोग्य इत्यादींमधील गुंतवणुकीमुळे मानवी क्षमतांमध्ये वाढ होते, त्यामुळे ह्युमन कॅपिटल हे अमूर्त भांडवल मानले जाते. काय अमूर्त भांडवल मानले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 34वा प्रश्न. ओके, न्यू ग्रोथ थिअरीमध्ये दीर्घकालीन आर्थिक वाढीचा मुख्य स्रोत कोणता मानला जातो? पर्याय भौतिक भांडवल संचय, बी आहे तांत्रिक प्रगती, सी मजुरांची संख्या वाढ, डी आहे नैसर्गिक साधन संपत्ती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी तांत्रिक प्रगती. इंडिजिनियस न्यू ग्रोथ थिअरी मध्ये ज्ञान, नवकल्पना, संशोधन विकास आणि तांत्रिक प्रगती यांना आर्थिक वाढीचे महत्वाचे अंतर्गत स्रोत जे मानले जातात. 35वा प्रश्न आहे ट्विन डिफिसिट हायपोथेसिस नुसार कोणते तूट प्रकार परस्परांशी संबंधित असतात? पर्याय आहे राजकोषीय तूट आणि परकीय चलन तूट, बी चलनवाढ तूट आणि व्यापार तूट, सी कृषी तूट आणि औद्योगिक तूट, डी वित्तीय तूट आणि पुंजी तूट. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए राजकोषीय तूट आणि परकीय चलन तूट. राजकोषीय तूट वाढल्यास बचत मायनस गुंतवणूक संतुलनावर परिणाम होऊन चालू खात्यात तूट वाढण्याची शक्यता असते, म्हणून फिस्कल डिफिसिट आणि करंट अकाउंट डिफिसिट यांना ट्विन डिफिसिट म्हटले जाते, तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आता 36वा पाहूया आपण. ओके, 36वा प्रश्न पहा एंडोजिनियस ग्रोथ थिअरी नुसार तांत्रिक प्रगती कशामुळे घडते? पर्याय आहे बाह्य घटकांमुळे, बी अंतर्गत इंटरनल घटकांमुळे, सी सरकारी हस्तक्षेपामुळे, डी आहे नैसर्गिक संसाधनामुळे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अंतर्गत इंटरनल घटकांमुळे. या सिद्धांतात संशोधन, शिक्षण, ज्ञान, मानवी भांडवल व नवकल्पना यासारख्या अर्थव्यवस्थेतील अंतर्गत घटकांमुळे तांत्रिक प्रगती होते असे मानले जाते. 37वा प्रश्न आहे कॅल्डरचे व्हर्डन लॉ कोणत्या संबंधाचे वर्णन करते? पर्याय बचत आणि गुंतवणूक संबंध, बी उत्पादन वाढ आणि उत्पादकता संबंध, सी भांडवल आणि उत्पादन संबंध, डी आहे मागणी आणि पुरवठा संबंध. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी उत्पादन वाढ आणि उत्पादकता संबंध. व्हर्डोनस लॉ नुसार उत्पादन वाढीचा दर वाढल्यास श्रम उत्पादकतेच्या वाढीचा दरही वाढतो. 38वा प्रश्न कृषी उत्पादनातील डिमिनिशिंग रिटर्नचे प्रमुख कारण कोणते आहे? पर्याय तांत्रिक प्रगती, बी समान साधनांचा अधिकाधिक उपयोग, सी श्रम उत्पादन क्षमता वाढ, डी भांडवल संचय वाढ. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी
समान साधनांचा अधिकाधिक उपयोग. स्थिर घटकांच्या तुलनेत परिवर्तित घटक सतत वाढल्यास एका टप्प्यानंतर सीमांत उत्पादन घटते, यालाच घटता परतावा सुद्धा म्हणतात. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेतील ग्रीन रिव्हॉल्युशन कोणत्या कालावधीत मुख्यत्वे घडून आली? पर्याय आहे 1947 ते 1955, बी आहे 1965 ते 1975, सी 1975 ते 1985, डी आहे 1991 ते 2001. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1965 ते 1975. भारतातील हरित क्रांतीचा प्रारंभ 1960च्या दशकाच्या मध्यात झाला मित्रांनो. उच्च उत्पादन क्षमता, त्यामध्ये बियाणे, सिंचन, रासायनिक खते आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. त्यानंतर 40वा प्रश्न, भारतातील पंचवार्षिक योजनांचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय हे औद्योगिकरण आणि आर्थिक वाढ, बी परकीय गुंतवणूक वाढवणे, सी उपभोग खर्च वाढवणे, डी चलनवाढ कमी करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए औद्योगिकरण व आर्थिक वाढ. पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक वाढ, औद्योगिकरण, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन व सामाजिक आर्थिक विकासाला महत्व दिले जाते. त्यानंतर 41वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, इन्फ्लेशन टार्गेटिंग हे चलनविषयक धोरण मुख्यतः कोणत्या देशात सर्वप्रथम अवलंबले गेले? तर पर्याय आहे ऑप्शन ए अमेरिकेत, बी न्यूझीलंडमध्ये, सी भारतामध्ये आणि डी आहे जपानमध्ये. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी न्यूझीलंडमध्ये. इन्फ्लेशन टार्गेटिंगचे हे चलनविषयक धोरण मुख्यतः सर्वप्रथम न्यूझीलंड या देशामध्ये झाले. न्यूझीलंडने 1990 मध्ये औपचारिक इन्फ्लेशन टार्गेटिंग स्वीकारले. त्यानंतर अनेक देशांनी हे धोरण स्वीकारले आहे. 42वा प्रश्न आहे, NAIRU नेहरू नॉन ॲक्सेलरेटिंग इन्फ्लेशन रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? पर्याय हे नैसर्गिक बेरोजगारीचा दर, बी पूर्ण रोजगाराचा दर, सी किमान मजुरीचा दर, डी आहे संतुलित चलन पुरवठ्याचा दर. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए नैसर्गिक बेरोजगारीचा दर. नेहरू NAIRU म्हणजे नॉन ॲक्सेलरेटिंग इन्फ्लेशन रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट या बेरोजगारीच्या दरावर अर्थव्यवस्थेत महागाई वेगाने वाढत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 43वा प्रश्न, स्टेजफ्लेशन या संकल्पनेचा अर्थ काय आहे? पर्याय हे मंद आर्थिक वाढ आणि उच्च चलनवाढ, बी वेगवान आर्थिक वाढ आणि उच्च चलनवाढ, सी मंद आर्थिक वाढ आणि कमी चलनवाढ, डी आहे वेगवान आर्थिक वाढ आणि कमी चलनवाढ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मंद आर्थिक वाढ आणि उच्च चलन वाढ. तर यामध्ये स्टेगफ्लेशन म्हणजे अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थिरता, मंद वाढ, बेरोजगारी आणि त्याच वेळी उच्च महागाई अशी विसंगत परिस्थिती यामध्ये दिसून येते. 44वा प्रश्न आहे, बेस इयर पद्धती आणि चेन बेस इयर पद्धती यातील मुख्य फरक काय आहे? पर्याय हे चटकांची संख्या, बी वर्षाची निवड, सी आधार वर्ष स्थिर असते किंवा बदलते, डी आहे गणनेची पद्धत. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी आधार वर्ष स्थिर असते किंवा बदलते. फिक्स बेस पद्धतीत एक निश्चित आधार वर्ष असते. चेन बेस पद्धतीमध्ये प्रत्येक वर्षाची तुलना मागील वर्षाशी केली जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 45वा प्रश्न, उत्पन्न वितरणातील गिनी कॉफिशियंट हा निर्देशक कशासाठी वापरला जातो? पर्याय हे चलनवाढ मोजण्यासाठी, बी विषमता मोजण्यासाठी, सी आर्थिक वाढ मोजण्यासाठी, डी बेरोजगारी मोजण्यासाठी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी विषमता मोजण्यासाठी. विषमता मोजण्यासाठी. गिनी कॉफिशियंट उत्पन्न किंवा संपत्तीच्या वितरणातील असमानता मोजतो. त्याचे मूल्य साधारणपणे 0 ते 1 दरम्यान असते. 0 म्हणजे पूर्ण असमानता आणि 1 म्हणजे अत्यंत विषमता. तर अशा प्रकारचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46वा. प्रश्न क्रमांक 46, भारताचा आर्थिक विकास दर मोजण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे निर्देशक कोणते आहे? पर्याय स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP, बी आहे स्थूल देशीय उत्पादन GDP, सी आहे प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि डी आहे मूल्य स्थिरता निर्देशांक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी स्थूल देशीय उत्पादन म्हणजे GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांच्या उत्पादनातील वाढ मोजण्यासाठी GDP हा प्रमुख निर्देशक आहे. वास्तविक GDP वापरल्यास किंमत बदलांचा परिणाम कमी होतो. 47वा प्रश्न पाहूया,
राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? पर्याय ए चलन पुरवठा नियंत्रित करणे, बी उत्पन्न आणि रोजगार वाढवणे, सी किंमत स्थिरता राखणे, डी आहे परकीय चलन साठा वाढवणे. तर हे चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन नंबर बी, उत्पन्न आणि रोजगार वाढवणे. सरकार कर व सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून उत्पादन आहे, उत्पन्न आहे, रोजगार आहे आणि आर्थिक स्थैर्यावर प्रभाव टाकते. राजकोषीय धोरणाचे महत्वाचे उद्दिष्ट आर्थिक वाढ व रोजगार निर्मिती हे आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 48 पाहूया. भारतामध्ये जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्याय आहे ए 1 एप्रिल 2015, बी आहे 1 जुलै 2016, सी आहे 1 जुलै 2017, डी आहे 1 एप्रिल 2018. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर काय सी, 1 जुलै 2017 मध्ये जे आहे ते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी भारतात 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. यामुळे अनेक अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण झालेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, सार्वजनिक वस्तू पब्लिक गुड्सची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? पर्याय आहे बहिष्करण अशक्य आणि स्पर्धा शक्य, बी बहिष्करण शक्य आणि स्पर्धा अशक्य, सी बहिष्करण अशक्य आणि स्पर्धा अशक्य, डी आहे बहिष्करण शक्य आणि स्पर्धा शक्य. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, बहिष्करण अशक्य आणि स्पर्धा अशक्य. पब्लिक गुड्स अँड नॉन एक्झिबिलिटी आणि नॉन रिव्हेरिली ही दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतात. एका व्यक्तीने वापरल्यामुळे दुसऱ्याच्या वापरावर परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहू आता 50, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांचा सराव घेणार आहे. शेवटचा प्रश्न आता 50, ISLM मॉडेलचा उपयोग मुख्यतः कोणत्या क्षेत्रात होतो? पर्याय हे आंतरराष्ट्रीय व्यापार, बी समतोल राष्ट्रीय उत्पन्न ठरवणे, सी उत्पादन कार्यक्षमता मोजणे, डी कृषी उत्पादन अंदाज लावणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, समतोल राष्ट्रीय उत्पन्न ठरवणे. ISLM मॉडेल वस्तू बाजार आणि पैसा बाजार यांच्या संयुक्त समतोलातून राष्ट्रीय उत्पन्न व व्याजदराची पातळी जे आहे ते स्पष्ट, जे व्याजदराची समतोल पातळी स्पष्ट करत असतो. काय करत असतो? तर व्याजदराची समतोल पातळी स्पष्ट करत असतो. काय बघा, ISLM वक्र जे मॉडेल आहे तर बाजार आणि पैसा बाजार, वस्तू बाजार आणि पैसा बाजार यांच्या संयुक्त समतोलातून राष्ट्रीय उत्पन्न आणि व्याजदराची समतोल पातळी स्पष्ट करत असतात. अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते या इकॉनॉमिक्स वरती मित्रांनो आपल्याला प्रत्येक दर 2 दिवसाने मी तुम्हाला यावरती सराव प्रश्न मी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. ओके, एखादी शब्द स्पेलिंग मिस्टेकमुळे इकडे तिकडे होऊ शकतो किंवा कधी कधी चुकीचा प्रश्न येऊ शकते, पर्याय चुकीचा येऊ शकते, असे 1-2 प्रश्न आपले आलेले. तर असे जरी आयोगाचे जरी प्रश्नपत्रिकेमध्ये आले तर तुम्हाला सरसकट मार्क्स मिळत असतात. तर चला असे चांगले व्हिडिओ तुम्हाला परीक्षेपैकी व्हिडिओ सराव करण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून घेऊन येऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.